खरं तर तुम्ही आम्हाला इथे बोलावून फार बरं केलं। इथे काय चालू आहे हे कळलं। बरीच वर्ष चालू आहे सगळं। या मुलांना बसायला बाकडी पण नाही, कोणी आवाज उठवत नाही। जो आवाज उठवतो त्यांचा आवाज दाबला जातो, अशी परिस्थिती आहे। काळजी करू नका, आता आम्ही आलो आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते। यस या हो, इतका भयानक प्रकार तर मी आधी कधीच बघितला नाही। साहेब, म्हणजे मला खरं सांगू का, म्हणजे तुम्ही येणार ना हे सगळ्यांना आधी माहित असतं। सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना मुलांना शिकवलं जातं की काय बोलायचं, कसं बोलायचं, काय नाही बोलायचं। त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत काही पोहोचतच नाही। पण यावेळेस आम्ही खात्रीने ठरवलं होतं की तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आणायच्या। हे अगदी बरोबर केलं। काय ते गणवेशची क्वालिटी आणि ते मिड डे मील्स म्हणजे दुपारचं जेवण इतक्या वाईट पद्धतीने देतात, अशा पद्धतीने मुलांची तब्येत बिघडू शकते आणि वर्गांची हालत तर काय बोलावं कळत नाही। शाळा आहे की तुरुंग। ज्या विश्वासाने पालक मुलांना शाळेत पाठवतात तो विश्वास उडेल। आम्ही ऍक्शन घ्यायला तयार आहोत, पण इथल्या शिक्षण अधिकाऱ्याने मध्ये पडायला नको। नाही मध्ये पडणार, पण त्यासाठी तुम्हाला आधी रिपोर्ट करावा लागेल। जर रिपोर्ट लिहिलात की मध्ये कोणी पडू शकत नाही। हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं। शिवा शिवा शिवा, काय काय जिजून आणि राजेश दादाला पकडलं। काय कुठे आहेत ते? अहो ते गुंडांनी पकडले, ते हाकलले त्यांना। चल चल तुला चल। नमस्कार नमस्कार शिवानी देसाई। कशाला यांच्या नादी लागतंय? आपण डायरेक्ट ऑफिसात जाऊया, बसू, बोलू आणि मग काय ते ठरवूयात आपण। बघूया। बघितलंय त्यांनी सगळं, जे बघायचंय ते सगळं त्यांनी बघितलंय। आम्ही दाखवलंय त्यांना। जे बोलायचंय ते न बोलता त्यांनी रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे तुमचा खेळ संपलाय, कळलं? ओ तांदळे सर, नमस्कार। आपली पहिली भेट नाही का? मी इथला फॅमिली कशी आहे तुमची? तुम्ही कशा आहात? मस्त ना? हा काय मदत बेदत लागली तर सांगा। आधी हाणामारी करायची, तोंडावर साखर ठेवून अशी गोड धमकी द्यायची। साहेब, संघ बदलणारा सरडा आहे हा, सरडा। तुला धमकी द्यायला आवडते ना? तोंडावर दे धमकी माझ्या, दे। बघा बघा, गुंडगिरी बघा, भयानक आहे। हो चालेल। काय झालं? तब्येत बरी नाही का? काय नाही हो, जरा उसण भरलीये पाठीत। अगो बाई, मग काय केलं? हो, मी बाम लावलाय, पण काही बरं नाही वाटत आज। माझ्याकडे एक उपाय आहे, करायचा का? मला बरं वाटणार असेल तर करा। आणते मी। हा, थांब, इथं ठेव। पण हे काय आणलंय तुम्ही? अगं, याने शेकायचं। हा, असं हे ठेवीन घडी आणि मग पाठ शेकणार। हो, पण मला भाजेल ना, गरम आहे ते। अगं नाही भाजणार, नाही भाजत। हा, म्हणजे थोडासा चटका बसल, पण चटकाच तर बसायला पाहिजे म्हणून आणलंय ना। हा, पण भाजणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव। हा, करा।
इथंच आहे ना? हो. ए असे जुने उपाय करून बघावे. हा, आजकाल कसं आहे माहितीये का, जरा काही झालं ना का एक तर गोळी घ्यायची नाहीतर डॉक्टरकडे धावायचं. हे असे घरगुती उपाय करून बघावे, बरं वाटतं नाही का? नाही खरंच बरं वाटतंय. थँक्यू. आता तुम्ही बसा, आराम करा, मी बघते हे कामाचं. अहो नाही, हे मी करते. तुम्हाला स्वयंपाकाची पण तयारी करायची ना. मग काय होतंय, हा? स्वयंपाकाचं पण करेन, हे पण करेन. मला सवय आहे कामाची. हा, आणि माझं कामाचं की नाही ते वा.